गुड मॉर्निंग एव्हरीवन. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? बिग बँग अप्रोच मीन्स वॉट, इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, तर ॲक्च्युली बिग बँग अप्रोचमध्ये काय होतं? नेक्स्ट बघितलं आपण इन्क्रिमेंटल अप्रोच. इन्क्रिमेंटल अप्रोच मीन्स वॉट, ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय घडतं हे आपण बघितलं. तर आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण जे काही इन्क्रिमेंटल अप्रोच असणार आहे त्याचे फर्दर डिव्हिजन झालेले आहेत. ओके, त्याचे जे काही 3 टाईप्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे टॉप डाऊन इंटिग्रेशन. टॉप डाऊन इंटिग्रेशनवर एक्झाममध्ये नंबर ऑफ टाइम्स 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट बॉटम अप इंटिग्रेशन आहे. ओके, नेक्स्ट बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये भरपूर वेळा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. सो हे इम्पॉर्टंट असणार आहे. सो टॉप डाऊन इंटिग्रेशन मीन्स वॉट बघूया आपण. त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल, थोडी आयडिया आली असेल टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय. तर इन टॉप टू डाऊन अप्रोच टेस्टिंग इज परफॉर्म्ड फ्रॉम द मॉड्यूल्स प्रेझेंट ॲट टॉप टू मॉड्यूल्स विच आर प्रेझेंट ॲट दी बॉटम. म्हणजेच काय, ही जी तुम्हाला फिगर दाखवलेली आहे त्याच्यावरून लक्षात येईल. साईडला हा ॲरो केलेला आहे. म्हणजेच काय, फ्रॉम टॉप टू बॉटम काय केलं जातं, इंटिग्रेशन टेस्टिंग केलं जातं. म्हणजे नंबर ऑफ मॉड्यूल्स टॉप लेवलला प्रेझेंट असतात तिथून ते नंबर ऑफ मॉड्यूल्स जे लोअर लेवलला प्रेझेंट असतात यांचं काय केलं जातं, इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. The above diagram clearly states that modules 1, 2 and 3 are available for integration, whereas below modules are still under development that can't be integrated at this point of time. Hence, stubs are used to test the modules. So, in top-down approach, stubs are used for testing. आता मी तुम्हाला डायग्रॅम दाखवते बघा हां पुन्हा एकदा. ह्या डायग्रॅममध्ये मॉड्यूल 1, 2 अँड 3 हे काय केलेले आहेत, ते रेडी स्टेटमध्ये आहेत. ओके, इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी ते काय आहेत, रेडी स्टेटमध्ये आहेत. ते डेव्हलप्ड झालेले आहेत ऑलरेडी. पण जे खाली लोअर लेवलला मॉड्यूल्स आहेत स्टब 1, 2, 3 अँड 4 ते काय झालेले आहेत, तिथले जे मॉड्यूल्स होते ते डेव्हलप झाले नव्हते. म्हणजेच काय, ते इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी रेडी नव्हते. तर जस्ट मॉड्यूल 1, 2 अँड 3 हे जे 3 मॉड्यूल्स आहेत ते इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी रेडी होते. मग त्यावेळी काय केलं, जे काही लोअर लेवलचे मॉड्यूल्स आहेत जे इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म होण्यासाठी रेडी नाही आहेत, तर तिथं काय केला जातो, डमी प्रोग्राम क्रिएट केला जातो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, स्टब. त्यामुळे स्टब 1, 2, 3 अँड 4 इथं काय केले जाते, ते जे काही मॉड्यूल्स आहेत त्याला रिप्लेस करून स्टब यूज केले जातात. म्हणजेच काय, टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये जे काही टॉप लेवलला जे काही मॉड्यूल्स असतात ते काय केले जातात, इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी रेडी असतात. तर जे लोअर लेवलचे मॉड्यूल्स असतात ते डेव्हलप झालेले नसतात. सो ते काय, इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी रेडी नसतात. मग त्यावेळी आपण काय केलं जातं, डमी प्रोग्राम तिथं यूज केला जातो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, स्टब. सो स्टब्स आर युज्ड इन टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंग. लक्षात येतंय? हे झालं टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंग. आता त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत? ओके, तर फर्स्ट असणार आहे आयडेंटिफिकेशन ऑफ बग इज इझी. म्हणजेच काय, जेव्हा आपण टॉप टू डाऊन अप्रोचमध्ये इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ प्रेझेंट बग असेल, डिफेक्ट असेल, तर तो आयडेंटिफाय करणं काय होतं, इझी होतं. नेक्स्ट वन इज क्रिटिकल मॉड्यूल्स आर टेस्टेड ऑन प्रायोरिटी बेसिस. सो क्रिटिकल डिझायनिंग डिफेक्ट्स कुड बी फाउंड अँड फिक्स्ड अर्ली. म्हणजेच काय, जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, सपोज ते जर मॉड्यूल्स क्रिटिकल असतील तर ते काय केले जातात,
त्याच्या प्रायोरिटी बेसवर काय केले जातात, टेस्ट केले जातात. म्हणजेच एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जर नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतील तर त्याची प्रायोरिटी चेक केली जाते. सो त्या प्रायोरिटीवर डिपेंड होतं की कोणतं मॉड्यूल फर्स्ट टेस्ट करायचं. ओके, सो जर ते मॉड्यूल्स क्रिटिकल असतील तर त्याच्या प्रायोरिटी बेसिसवर टेस्ट केले जातात. त्यामुळं जे काही क्रिटिकल डिझाईन केलेलं आहे त्या मॉड्यूल्सचं, त्याच्यामध्ये जर एखादा एरर किंवा डिफेक्ट प्रेझेंट असेल तर तो फाइंड करणं आणि तो फिक्स्ड करणं काय होतं, पॉसिबल होतं. लगेचच फाइंड आउट करून ते चेंज करणं. ओके, सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ टॉप डाऊन अप्रोच. नाऊ डिसएडव्हान्टेजेस ऑफ टॉप डाऊन अप्रोच. आता त्याचं डिसएडव्हान्टेज कोणकोणते आहेत, तर टॉप डाऊन टेस्टिंग रिक्वायर्स मेनी स्टब्स बिकॉज फॉर रिप्लेसिंग लोअर लेवल मॉड्यूल्स देअर इज नीड्स ऑफ स्टब्स. ओके, आता टॉप डाऊन अप्रोच आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय केलं जातं, फ्रॉम टॉप टू बॉटम इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग केलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, जे काही लोअर लेवलला मॉड्यूल्स असतात ते काय झालेले नसतात, रेडी नसतात इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी. का, कारण ते अजून डेव्हलप झालेले नसतात. सो तिथं आपल्याला काय करावं लागतं, स्टब्स यूज करावे लागतात. तिथं डमी प्रोग्राम काय केला जातो, यूज केला जातो, जे काही मॉड्यूल्स प्रेझेंट असतात ते रिप्लेस करून. सो तिथं काय केलं जातं, नंबर ऑफ स्टब्स जास्त रिक्वायर्ड लागतात ना, कारण लोअर लेवलला जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात ते मॅक्झिमम असतात. सो त्याला रिप्लेस करण्यासाठी मेनी नंबर ऑफ स्टब्स रिक्वायर्ड असतात. ओके, हा झाला त्याचा फर्स्ट डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट, मॉड्यूल्स प्रेझेंट ॲट लोअर लेवल आर टेस्टेड इनसफिशियंटली बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाईम. ओके, आता जे काही लोअर लेवलला मी म्हटलं नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात, मॅक्झिमम नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात. सो ते प्रत्येक मॉड्यूल टेस्ट करणं, ओके, ते काय असतं, पॉसिबल नसतं. का, कारण त्यांच्याकडे जो दिलेला गिवन टाईम आहे तो काय असतो, कमी असतो. सो बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाईम काय होतं, जे काही लोअर लेवलला नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात ते इनसफिशियंटली टेस्ट होतात. ओके, so next one is bottom up integration testing. In the bottom up approach, every module present at lower level is tested with modules present at higher level until all modules are tested. म्हणजेच काय, बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जातं, एक्झॅक्टली अपोजिट टू टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, जे लोअर लेवलला नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात ते काय डेव्हलप झालेले असतात. ओके, सो तेच एक्झिक्यूट होण्यासाठी रेडी असतात. बट त्या बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात ॲट दी हायर लेवल, जे टॉप लेवलला जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात ते काय डेव्हलप झालेले नसतात. सो ते इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी रेडी नसतात. सो इन द बॉटम अप अप्रोच काय केलं जातं, लोअर टू हायर लेवल काय केलं जातं, इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. आणि जे काही टॉप लेवलला मॉड्यूल्स असतात ते डेव्हलप न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म केलं जात नाही. सो तिथं काय केला जातो, त्या मॉड्यूल्सना रिप्लेस करून काय केलं जातं, डमी प्रोग्राम यूज केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, ड्रायव्हर्स. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. स्टब मीन्स वॉट, ड्रायव्हर मीन्स वॉट. ओके, सो ड्रायव्हर्स आर यूज्ड व्हाईल परफॉर्मिंग बॉटम अप इन्क्रिमेंटल टेस्टिंग. लक्षात येतं आहे? ओके, नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ बॉटम अप अप्रोच. त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, तर फर्स्ट वन इज फाइंडिंग द डिफेक्ट इज इझी टास्क. म्हणजेच इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये जेव्हा आपण बॉटम अप अप्रोच यूज करतो किंवा फॉलो करतो त्यावेळी त्याच्यामध्ये जर एखादा डिफेक्ट, एखादा बग प्रेझेंट असेल तर तो फाइंड आउट करणं काय होतं, इझी होतं. आफ्टर डेव्हलपिंग वन मॉड्यूल टेस्टिंग इज स्टार्टेड. इट डज नॉट वेस्ट टाईम इन वेटिंग फॉर ऑल मॉड्यूल्स टू बी डेव्हलप्ड अनलाईक बिग बँग अप्रोच. म्हणजेच काय, याच्यामध्ये काय केलं जातं, जर एखादा मॉड्यूल डेव्हलप केलेला असला तर तो टेस्ट करण्यासाठी आपण स्टार्ट करू शकतो, त्याचं आपण टेस्टिंग करू शकतो. याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ टोटल मॉड्यूल्स आहेत ते सगळे मॉड्यूल्स डेव्हलप झाल्यानंतरच टेस्टिंग परफॉर्म केलं जातं का, तर नाही. बिग बँग अप्रोचमध्ये काय होतं, तर जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स सॉफ्टवेअरमध्ये प्रेझेंट असतात
ते सगळे मॉड्यूल्स डेव्हलप झाल्यानंतरच काय केलं जातं, इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. ओके, हे झालं बिग बँग अप्रोचमध्ये. पण आपल्या इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय होतं, जर एक मॉड्यूल डेव्हलप केलेला असेल तर त्याचं आपण टेस्टिंग स्टार्ट करू शकतो. ओके, म्हणजे बाकीचे जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स डेव्हलप करायचे आहेत ते डेव्हलप होऊपर्यंत वेट करण्याची इथं गरज असते का, नाही. सो बॉटम अप अप्रोचचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. ओके, नाऊ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ बॉटम अप इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग. तर काय असणार आहे डिसॲडव्हान्टेज, तर क्रिटिकल मॉड्यूल्स विच आर प्रेझेंट ॲट द टॉप लेवल ऑफ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर दॅट कंट्रोल फ्लो ऑफ सॉफ्टवेअर आर टेस्टेड लास्ट अँड मे बी डिफेक्ट ऑकर्स इन क्रिटिकल मॉड्यूल्स. ओके, म्हणजेच काय सांगितलं याच्यामध्ये, जे काही टॉप लेवलला नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात, ओके, ते काय करतात, जे त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही नंबर ऑफ रिमेनिंग मॉड्यूल्स असतात बॉटम्सला, त्यांना काय केले जातात, हँडल करतात, त्यांना ते कंट्रोल करतात एखाद्या सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमध्ये. ओके, पण जर टॉप लेवलचंच मॉड्यूल डेव्हलप झालेलं नाही आहेत आणि त्याच्यानंतर ते लास्टला टेस्ट केलं, राईट, म्हणजे ते सॉफ्टवेअर डेव्हलप झालं नाही असो, ते लास्टला आफ्टर डेव्हलपमेंट काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. त्याच्या आधी लोअर लेवलचे सगळे मॉड्यूल्स टेस्ट केले जातात. मग जेव्हा जर जे काही टॉप लेवलला मॉड्यूल्स असतील त्याच्यामध्ये जर एखादा एरर फाइंड आउट झाला तर काय होतं, तिथं डिफेक्ट क्रिएट होतं. ओके, सो बॉटम अप अप्रोचची ही आहे डायग्राम. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स बॉटमला प्रेझेंट आहेत, लोअर लेवलला प्रेझेंट आहेत, ते टेस्ट आधी केले जातात आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, जो काही टॉप लेवलला मॉड्यूल असणार आहे तो टेस्ट केला जातो. ही आहे बॉटम अप इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंगची डायग्राम. लक्षात येते सर्वांच्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंग अँड टॉप डाऊन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग असे 2 टाईप्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बाय डिरेक्शनल इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग. लक्षात येतं आहे. थँक्यू.